मराठवाडा नेता इथं आहे, माझी गाडी माझा नेता इथं आहे, असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे, आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा. नमस्कार मित्रांनो, लातूरचं राजकारण आता शिगेला पोहोचलेलं आहे. आता शेवटचे 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत, आणि यामध्ये आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे माझी गाडी माझा नेतामध्ये लातूरचे माजी महापौर आणि आमदार दिलीपराव देशमुखांचे कट्टर समर्थक श्री दीपक सूळ साहेबांचं आपण सन्मानानं माझ्या गाडीत मी स्वागत करतो. या दीपकजी, बस इकडे या बस. पलीकडे जा. तर मग चला मित्रांनो, आता बघूया लातूरच्या राजकारणात काय काय घडणार आहे. चला मग पाहू. माझी गाडी माझा नेता. लातूरकरांनो, लातूरचं राजकारण आता शिगेला पोहोचलेलं आहे, आणि आता अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. काय होणार लातूरमध्ये याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. राज्यात तर सोडाच, अमित शहा साहेब मुंबईतून विचारतात क्या हो रहा है लातूर में. तर आज मी निमंत्रित केलेलं आहे माजी महापौर आणि अमित देशमुखांचे कट्टर समर्थक श्री दीपक सूळ साहेब. आता परिचय वगैरे सगळ्या जगाला तुमचा झालेला आहे. मागची एक मुलाखत आपण घेतलेली आहे, आणि आता आपण मुद्द्याला हात घालूया. दीपकजी, सर्व लातूरकर विचारत आहेत की अमित देशमुखांनी 15 वर्ष काय केलं. 15 दिवसात आलेल्या अर्चनाताई अमित देशमुखांना विचारतात की तुम्ही 15 वर्षात काय केलं. याचा अमित देशमुखांना राग आला. काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम आपला जो आवाज आहे, सर्वप्रथम आपण जो प्रश्न मांडताय की अमित देशमुख साहेबांना 15 वर्ष झाली आणि अर्चनाताई यांना 15 दिवस झाली. तुमचा हा मुद्दा मी खोडून टाकतोय की अर्चनाताई एक राजकीय घराण्याचा वारसा आहे, आणि ते त्यांचं लग्न होऊन पाटील घराण्यामध्ये किंबहुन मला वाटतं त्यांचं 30 वर्ष झाली. अहो, त्यांच्या लग्नाचं चित्रीकरण मी केलं. मी सांगतो ना, मग आता 30 वर्ष ते राजकारणात आहेत, तर तुम्ही 15 दिवसाचा नाही. माझा 30 वर्षाचा प्रश्न आहे की 30 वर्षामध्ये लातूरकरांना त्यांनी कुठे आणि केव्हा भेटले लातूरकरांना, आणि त्यांचं 30 वर्षामधलं 15 दिवसातलं म्हणत नाही मी, 30 वर्षामधलं त्यांचं लोकांसाठी लातूरकरांसाठी त्यांनी आजपर्यंत केलेलं एक कार्य त्यांनी सांगावं. त्यांनी जो चाकूरला जो दवाखाना उभा केला, त्या दवाखान्याची अवस्था आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर होणारे 420चे आरोप, हे कशाचं प्रतीक आहे? कोर्टाने काहीतरी स्थगिती दिली. कोर्टानं बघा, आज तुम्ही इलेक्शन पिरियडमध्ये तो मुद्दा उपस्थित करून एखाद्या विषयाला तुम्ही स्थगिती घेताय, म्हणजे ते प्रकरण संपलं का? चांगलं बोलू शकता. ते प्रकरण संपलं का? म्हणजे तुम्ही जो प्रश्न करता की 15 वर्षात अमित देशमुख काय केलं, तर 30 वर्षामध्ये देशाची सत्ता ज्या घरात होती त्या देशाच्या सत्तेचा उपयोग या लातूरकरांना अर्चनाताईंनी काय केलं? अर्चनाताईंनी सांगितलं की मी पडद्याच्या मागून काम करत होते. तर मला एक त्यांचं काम सांगा लातूर शहरामध्ये. त्या सांगतात की अनेकांची मी कामं केली. काय एक माणूस समोर आणा. आता मी त्या घरामध्ये वावरलोय, देवघरामध्ये. मी त्या घरामध्ये माझं चांगलं वास्तव्य आहे, आणि आज पण आहे. माझे त्यांच्याशी खूप चांगले नाते आहेत. आता काल म्हणजे 8 दिवसापूर्वी सुद्धा मी त्यांच्या घरासमोर जाऊन मी तिथं हॉस्पिटलला भेटायला गेलो होतो माझ्या पाहुण्याला. ते समोरून गेले, मी त्यांना तिथं भेटलो. माझे त्यांचे बघा, लोकांसोबत राजकारण वेगळं आणि व्यक्तिगत काम त्यांचं. मी एक गरीब कुटुंबातला, असे अनेक लोक त्या घरामध्ये गेलेले आहेत. तिथला एखाद्याचा उगम
किंवा त्याचं काय झालं ते एखाद्या व्यक्ती समोर आणा. पाटील साहेब सत्तेत होते हो तुमच्या पाटील साहेब सत्तेत होते तर पाटील साहेबांचा राजकीय वारसा म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. आज तुम्ही उमेदवार म्हणून काय बघताय त्यांच्याकडे? पाटील साहेबांची सून बॅनर आहे ना, म्हणून लातूरच्या राजकारण रंगत आली. म्हणून राजकारणात रंगत तुम्ही लोकांनी आणली आहे. हा तुम्ही लोकांनी आणली ती रंगत. मी तुमच्या अनेक तुमच्या मुलाखती पाहतोय, तुम्ही त्यांना गाईडलाईन्स देताय तिथले पत्रकार, आणि पत्रकारांनी हे इलेक्शन हातात घेतल्यासारखं झालं होतं. आज तुम्हाला सांगतो, तुमची मी छान इंटरव्ह्यू ऐकली की बसवराज पाटील मुरुमकरांनी इथं येऊन बसलं पाहिजे, पाशा पटेल साहेबांच्या इथं सभा झाल्या पाहिजे. तुम्ही त्यांना गाईडलाईन्स करताय आणि वातावरण बनवायची जी स्कीम आहे हे तुमच्याशिवाय आमचं दुकान कसं चाललो? तुम्ही लोक भांडल्याशिवाय आमच्याकडे तुम्ही गिराईक येता कसे? तुम्ही लोक बघा इंटरव्ह्यू कडक होते दीपक, तुम्ही वातावरण गरम करताय आणि तुम्ही तुम्ही पत्रकारावर चिडताय. अमित देशमुख साहेब सुद्धा पत्रकारावर चिडतात. चिडले ते लक्षात तसं बोलू नका. नाही तसं बोलू द्या. तुम्ही नाही तुम्ही आमच्यावर आरोप करताय ना. तुम्ही आमच्यावर समजला मला तुमचा प्रश्न. मी आरोप नाही करत. माझ्या मोबाईल मध्ये तुमची इंटरव्ह्यू मी एक सांगतो, मी खूप आदरयुक्त बोलतो पत्रकारांना, आणि पत्रकार हे कुणाच्या बापाचे नाही आहेत. पत्रकाराला स्वातंत्र्य आहे. पत्रकार कुणाचीही न्यूज काहीही लावू शकतात, त्यांचं ते स्वातंत्र्य आहे. हे वकील म्हणून मला चांगलं संविधानानं दिलेला अधिकार आहे, आणि त्यांनी काय करावं आम्ही त्यांना नाही सांगणार. परंतु पत्रकारांनी 20 तारखेच्या नंतर, मतदान झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर जर मुरुमकरांची सभा झाली असती, जर मुरुमकर बसले असते, जर पाशा पटेल निकालाच्या नंतर हे तुमचे ओपिनियन आले ना तर त्याचा सन्मान होतो. आणि आज जर ते तुम्ही दाखवत असाल की इथं कोण बसलं पाहिजे, इथं कोण काय यंत्रणा हातात कुणाही पक्षाची असो, आता तुम्ही अमित देशमुख साहेबांसाठी उद्या इथं पटोले साहेब बसले पाहिजे, हे सुद्धा सांगणं चुकीचं आहे. कारण तुम्ही गाईडलाईन्स करू नये. पत्रकारांनी वातावरण क्रिएट करू नये. पत्रकारांनी वातावरण जे आहे त्याचा पत्रकारावर सरकून काय उपयोग नाही. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मला तिथेच घेऊन जाताय जिथं अमित देशमुख साहेबाला घेऊन गेलायत. अमित देशमुख साहेबांचे संस्कार आहेत, कुणीही पत्रकारावर चिडत नाही आहेत. पत्रकार चिमट्या घेतात आणि त्यांना न्यूज पाहिजे असते, हेडलाईन्स पाहिजे असते. मला एक सांगा, आज तुम्हाला काय वाटतं बरं, तुम्ही फिरतायत, पत्रकार गेला खड्ड्यात मरू द्यावा. पत्रकार काय फरक पडेल? एखादा पत्रकार राहिला का, एखादा पत्रकार गेला, पत्रकार काही खडू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जे धनदांडगे जातदांडगे आहेत यांच्या विरोधातची ही लढाई आहे. भ्रष्टाचाराच्या अन्यायाच्या विरोधातली ही लढाई आहे. आम्हाला काय कोणी प्रश्न होता 15 वर्षात काय केलं? माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. 15 वर्षामध्ये माझ्या आवश्यक डाकू आहे, चोर आहे, बदमाश आहे, असू द्या. चला, तुम्ही खूप आदरयुक्त आहात. तुम्ही विलासराव देशमुख साहेब, आमचे काही मटक्याचे अड्डे नाहीत, आमचे काही प्लॉटिंग नाही, आम्ही काही कोणाला डाके घातलेले नाही. असं कोणी तुमच्याबद्दल तुम्ही जे आमच्या आता माझ्यावर सरकारची काय गरज? आता म्हणे पत्रकारांनी, अरे पत्रकार एवढा मोठा कसा होऊ शकतो? मोबाईल मध्ये तुमची मान्य आहे. तुम्ही हे सांगू शकत नाही की पाशा पटेल साहेबांच्या सभा झाल्या पाहिजे, मुरुमकर साहेबांनी इथं बसलंच पाहिजे, मग पाटील साहेब निवडून आमचं एक मत असतं. मग तुम्ही 23 तारखेच्या नंतर मांडा. नंतर काय पक्ष चालवल्यासारखं इथं नाही करू शकत पत्रकाराला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुमच्या प्रश्नाचा विषय भरकटू नका. मी तुम्हाला सांगतो, पत्रकारांना स्वातंत्र्य आहे. तुम्ही आशेत चालवणार आहात. दीपक सूळ पत्रकारावर भडकले, हेच तुमची हेडलाईन असणार आहे, हे मला माहिती आहे. मला माहिती आहे. 15 वर्षामधले दीपक सूळ आज माझ्याशी वादविवाद करायचं मला आश्चर्य वाटतं. 15 वर्षामधले अमित देशमुख साहेबांचे काम सांगतो. आता आपण ज्या रिंग रोडनं चाललोय त्या रिंग रोडच्या आतली सर्व 99% रस्त्याची जाळं पसरवण्याचं काम अमित देशमुख साहेबांच्या माध्यमातून झालं. आज ज्या लातूरच्या ज्या पाणी पुरवठ्याच्या वाहिनी आहेत त्या अमृतच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून असेल, अमित देशमुख साहेबांच्याच माध्यमातून. तरी आज पाणी 8-10 दिवस सांगतो सगळे उत्तर देतो तुमचे. मी अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे, ते आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. आज पॉलिटेक्निकच्या तिथे जावा अल्पसंख्याकांच्या महिला आणि मुलांच्या वसतिगृहाचं काम संपलेलं आहे. तिथं जाऊन विद्यार्थी राहत आहेत. समाजासाठी केलं का नाही हे तुम्हाला दाखवावं लागेल. शादीखाना तुम्ही उभारलाय, दिमाखाना देशामधला टॉपचा शादीखाना आहे, ते तुम्हाला दाखवावं लागेल. आणि लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा सांगितले त्या शादीच्या खाण्याच्या कार्यक्रमात तिथल्या लोकांनी, मुसलमान लोकांनी लॉलीपॉप दाखवला. मी सांगतो तुम्हाला लिंगायत समाजाची स्मशानभूमी असेल, बसवेश्वर महाराजांचा बसवेश्वर कॉलेजच्या समोरचा पुतळ्यांचा प्रश्न असेल, तो त्यांनी मिटवलाय. आणि त्यांनी केलेली कामं तुम्हाला सांगतो. आता ही लातूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जी कारखाने आहेत, ते कारखाने म्हणजे विकासाचं काम नाही आहे का? तुम्ही त्याला त्यांचा व्यवसाय म्हणून पुढे आणताय. एक लक्षात घ्या, आज तुम्हाला एक आपण म्हणतो की इथं लातूरमध्ये काय
फॅक्टऱ्या उभारल्या, लातूरमध्ये आम्ही देशमुख साहेबांनी जे कारखाने उभा केले, त्या कारखान्याच्या माध्यमातून इथला शेतकरी सुजलाम सुफलाम झालाय, हे तुम्हाला मान्य. आणि सायकलवर फिरणारा मारुतीत बसला हे मीच सांगतोय. आणि पुढे सांगतो की या शेतकऱ्याकडे 4 पैसे आल्यानंतर लातूरच्या बाजारपेठेमध्ये जाऊन त्यांनी खरेदी केली, विक्री केली, इथली बाजारपेठ वाढली. आणि इथली बाजारपेठ वाढल्यानंतर इथं जेव्हा दैनंदिन कारभार होतो आणि स्वच्छ निर्मळ कारभार होतो, विद्यार्थ्यांची लोकसंख्या वाढली, इथे लातूर पॅटर्न आपल्याला उभा करता आलं. हे लातूर पॅटर्न उभा करताना लोकप्रतिनिधीचं त्याच्यामध्ये श्रेय नाहीये का? लोकांची नाराजी काय? लोकांची नाराजगी नाहीये, हा इलेक्शनचा एक मुद्दा उपस्थित केला आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, लोकसभा होऊन किती महिने झाली, याच अमित देशमुख साहेबांनी लोकसभेचं कॅम्पेनिंग केलंय. मग त्यावेळेस 15 वर्षाचा विषय आला नाही, त्यावेळेस अमित देशमुख भेटतच नाहीत, तेव्हा तुम्हीच पत्रकारांनी म्हणले आता अमित देशमुखच्या कुटुंबाने हे इलेक्शन हातात घेतलंय आणि नक्कीच काळगे साहेब जिंकतील. मग पहिल्या व्हिडिओत मी सांगितलं की काळगे विजय होणार. इंटरव्ह्यू ऐकलो की तेव्हा ते कॅम्पेनिंग, काळगे साहेब तर एक सर्वसामान्य कुटुंबातला एक डॉक्टर माणूस होता, त्यांना एक लिमिटेशन होतं, परंतु त्या माणसाला डोक्यावर घेऊन नाचणारी हीच देशमुख परिवार आहे. आणि मग तेव्हा का प्रश्न उपस्थित झाला नाही की 15 वर्षात तुम्ही काही केलं नाही, मग ह्याला का निवडून द्यावं आम्ही काळगे साहेबांना, तुम्ही आम्हाला कधी भेटलोच नाही तर मग काळगे साहेबांना आम्ही का बरं निवडून द्यावं, तुम्ही लातूरमध्ये काहीच केलं नाही तर मग काळगे साहेबांना निवडून का द्यावं. मग त्यावेळेस तुम्हीच पत्रकारांनी की अमित देशमुख आता आणि त्याची कुटुंब रस्त्यावर उतरलंय आणि हे जिंकल्याशिवाय राहत नाहीत, हा तुमचा प्रश्न होता, उत्तर होतं. आणि आज अमित देशमुख 4 महिन्यामध्ये काय झालं की 15 वर्षाचा विषय आणताय तुम्ही, ते भेटत नाहीतचा विषय आणताय, ते भेटत नाहीत. तुम्हाला मी याच्यापूर्वी तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, लातूरमध्ये सर्वसामान्य लोक जेव्हा जातात, आता आमदार साहेब गळ्यात पाठी घालून तर फिरू शकत नाहीत, मी तुमच्या गल्लीमध्ये आलोय, मला भेटा, मेळा भेटा. लोकांची कधी केव्हा कामं पडतील हे आमदार साहेबाला माहिती आहे का? ज्यांची कामं पडतात ते लोक बाबळगावला जातात, आशियानावर जातात, किंबहुन आमच्यासारखे गल्ली बोळातले जे पुढारी आहेत त्यांच्याकडे अमित देशमुख बसतात, त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक त्यांची. मी सांगितले की अमित देशमुख साहेब आता आम्हाला सुद्धा विचारणं गेले, डायरेक्ट कार्यकर्त्याच्या घरी चालले. प्रश्न आहे आता तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं, आम्हाला सुद्धा विचारायचा संबंधच राहिला नाही. आता डायरेक्ट त्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जात आहे आणि ते भेटीगाठी करतायत. मग हे सगळं कोण दाखवलं पाहिजे, ह्या चांगले गुण कोण दाखवलं पाहिजे? मग एखाद्या व्यक्तीला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन करण्यासाठी जर काही लोक, मी पत्रकारावर बोलत नाही, काही लोक ही मुद्दे जर चालवत असतील, हे मुद्दे चांगल्या पत्रकारांनी कधी खोडलं पाहिजे? हे आत्ता संधी तुम्हा लोकांना, आज तुमच्या सगळ्याच पक्षाचे इंटरव्ह्यू पाहतो मी, तुम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी सांगतो, मी तुम्हाला भाजपच्या पण इंटरव्ह्यू आणतो, काँग्रेसच्या पण ऐकलो, विनोद कटकेचे ऐकलो, तुम्ही सगळ्यांना न्याय देताय. मग असं न्याय देण्याचं काम पत्रकारांचं आहे. चिडायचा मुद्दा नाही की तुम्ही एकतर्फी जेव्हा एखाद्यावर प्रेम करायला लागलात की समोरला माणूस तुमचा घरचा जरी असेल, आई असेल, वडील असेल, एखाद्या मुलाला जास्त प्रेम करत असेल तर बाकीचे मुलं थोडंसं नाराज होतात. परंतु आम्ही नाराजगी व्यक्त करू शकतो का? आता माझा बोलताना चालताना आवाज चढ उतार होतो, लगेच तुम्ही म्हणता चिडल्यासारखं बोलताय का? चिडल्यासारखं बोलायचं काहीच कारण नाही. तुम्ही 15 वर्षाचा इतिहास मागताय तर आपण एक लक्षात घ्या, अमित देशमुखचं जे कार्य आहे 15 वर्षाचं, तुम्ही माझ्यासोबत कधी पण चला की तुम्हाला प्रत्येक, आता तुम्हाला सांगतो, व्यापारी संकुलन बांधलं सिद्धेश्वर मंदिरापाशी, सुरसावली दर्ग्याच्या समोरलं काम चालू आहे, 195 कॉटचं ग्राम आपल्या गावभागामध्ये हॉस्पिटलचं काम चालू आहे पटेल चौकामध्ये. त्यामुळे 2400 कोटीचा हिशोब, 2400 कोटीचा हिशोब लय खूप लांब आहे. आंबेडकर वादी लोकांसाठी पानगावला त्यांचे जे बाबासाहेबांची अस्थी होती तिथं तुम्ही बघून या, तुम्ही काय केलंय त्या समाजासाठी अमित देशमुख, मग त्या समाजासाठी अमित देशमुख साहेबांनी काम केलंय. मग हे कोण सांगणार? हे सांगायला पाहिजे. म्हणजे चांगल्या पत्रकारांची लक्षणं, आपल्या लातूरच्या पत्रकारांचा संस्कृती आणि सुसंस्कृत आपले पत्रकार आहेत, कुणाच्या बापाला घाबरत नाहीत, कुणाच्या दावणीला बांधलेले आपले पत्रकार नाहीयेत. ह्या पत्रकाराचे गुण नाही. हे पत्रकार एक गैरसमज का करून घेतात? काही पर्टिक्युलर लोक आहेत, काही विशिष्ट म्हणजे मुखपत्र असल्यासारखं बोलत असतात, त्यांच्यावर आपण काय त्यांचे परिवर्तन करतो? आणि आहेत पत्रकार. आता एकमत हे काँग्रेस पक्षाचं पत्रकारिता आहे, सकाळ हा शरद पवारांचा आहे, हे वाजवूनच आहे ना आपण, म्हणजे ते ॲग्री केलं पाहिजे, हे मान्य. लोकमत काँग्रेसचं आहे, तसं काही पत्रकार आहेत ते पर्टिक्युलर लाईन चालवतात आणि विशिष्ट समाजामध्ये तेढ निर्माण करून वातावरण. तुम्ही आता त्या मुद्द्यावर याल 95 सारखं होतं की बघायचंय त्यांना, तर असं नाही होणार. 95ला लोकांना भूल थापा मारून, लोकांचा गैरसमज करून एक देव माणसाला पाडण्याचं षडयंत्र षडयंत्र झालं.
आणि ते तुम्ही बोलताय की 10 वर्ष लातूर मागं गेलं. आता महाराष्ट्राचं नेतृत्व समोर येत आहे आणि कर्तृत्वावर नेतृत्व तयार झालंय. लक्षात असू द्या, 10 वर्षापासून अमित देशमुखचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कधी दाखवणार पत्रकार? तुम्हाला असं म्हणायचं का, आता मला काय म्हणायचं की आता मुद्द्याला हात घालूया, तुम्हाला असं म्हणायचं का शिवराज पाटलांनी काहीच काम केलं नाही? शिवराज पाटलांनी काहीच काम केलं नाही यावर बोलण्याची माझी उंची नाही आहे. मी जे आज या लातूर विधानसभेमध्ये उभा आहेत अर्चनाताई पाटील यांच्यापर्यंत मर्यादित आहे मी. कारण खूप मोठं व्यक्तिमत्व देशानं दिलेलं होतं. शिवराज पाटील चाकूरकर साहेब देशाच्या तक्त्यावर त्यांचं राज्य होतं. पाटील साहेबांनी काहीच केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं का? मी पाटील साहेबांनी काहीच केलं नाही याच्यावर बोलू शकत नाही, कारण पाटील साहेब देश पातळीची पॉलिसी चालवतात. त्यांनी काय सांगितलं की मी देशाचं पाहणार. मी तेच बोलतो तुम्हाला, देशाचं नाही, त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी बनवणारा व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची खूप मोठी आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये राजकीय वारसा चालवणे आज जे लोक आलेले आहेत 15 दिवसापासून म्हणताय तुम्ही, ते 30 वर्ष तिथं होते ना. मग त्यांनी त्या पाटील साहेबांच्या पदाचा वापर लातूरच्या विकासासाठी का केला नाही हा मूळ मुद्दा आहे. आजपर्यंत त्यांनी सर्वसामान्य लोकांना का भेटले नाहीत, सर्वसामान्य लोकांसोबत त्यांची नाळ का जुडली नाही? आज त्यांनी मी पाटील साहेबांचा वारस आहे आणि पाटील साहेबांचं अस्तित्व म्हणजे माझं आहे, आज असं जी पिक्चराईज होते ना त्याच्यावर मला जायचं आहे की ताई आज तुम्ही बोलताय की मी हे लातूरमध्ये करेन, तर 30 वर्ष तुम्ही त्याच पाटील घराण्याच्या सून होतात ज्या पाटील घराण्याला राजकीय वारसा या देशपातळीवर होता आणि त्यांचा तो लाभ तुम्ही लातूरकरांना का मिळवून दिला नाही? लातूरकरावर तुमच्या माध्यमातून अन्याय झालाय असं तुम्हाला म्हणायचं का? असं म्हणायला पाहिजे ना त्यांनी. आणि मी आता करते म्हणजे 15 वर्षापासून अमित देशमुख जे करतायत, आता एक लिंक लागलेली आहे. आता महाराष्ट्राचं नेतृत्व लातूरच्या हातात येते आणि लातूरच्या हातात जे नेतृत्व येते ते नेतृत्व काही लोकांना बघवणार नाही. अशा न बघवणाऱ्या लोकांची टीम लातूरमध्ये तयार झालं आहे आणि ते लोक हे व्हायरल करत आहेत की 15 वर्ष काय झालं, अमित देशमुख भेटतच नाहीत. हे लातूरचं वाटोळं करणारी एक सतर्क टीम झालेली आहे आणि त्या सतर्क टीमपासून लातूरकरांनी सावध राहायला पाहिजे. दिशाभूल व्हायला नाही हे दिशाभूल, आणि हे पुन्हा तेच दिशाभूल करून काहीतरी मिळते का बघायचं. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो, अमित देशमुख गेल्या वेळेस जे लीड होती त्याच्यापेक्षा एकही मतानं खाली येणार नाहीत. लीड मिळेल 100%. कारण ओरडणारी लोक वेगळे आणि विश्वास श्रद्धा ठेवून लातूरचं भलं मानणारी लोक वेगळी आहेत. आता सगळ्यात अर्चना ते प्रश्न विचारते कचऱ्याचा प्रश्न एक लक्षात घ्या. आज फिरताय आपण, कचऱ्याचा जो टेंडर होतं त्या व्यक्तीनं या टेंडरमध्ये ज्या काही ₹60 सोडून 200 रुपयापर्यंतच्या माणसाला द्यायचे, त्याच्यामध्ये काही तसं कोण म्हणजे दिले कोण म्हणताय? तुम्ही एक अमित देशमुख साहेब असेल किंवा इथला गृहमंत्री असू द्या नाही तर राष्ट्रपती असू द्या, ते कुणाला टेंडर देऊ शकत नाहीत. ई टेंडरिंग असते, जो टॉप खाली येतो म्हणजे 3 जर आले, जो लोएस्ट असतो त्याला टेंडर मिळत आहे. आणि हे 295 होईल किंवा 495 होईल आणि जो लोएस्ट आला रेटचा आपल्याला काय करतो नाही एक सांगतो लोएस्ट. आज 250 लोकांच्या घरात दिवाळी झाली नाही असं म्हणतात दीपकजी. मी सांगतो, कचरा लोक आहेत, कचरा वेचणारी लोक सर्व कामावरती आहेत. मुकदम आहे, मुकदम आहे. मी सांगतो ते काय बाहेरच्या राज्यातनं बाहेरच्या जिल्ह्यातनं तर लोक लातूरमध्ये सफाई कामाला आलेले नाहीत. जी लोक सफाई काम करत होते तीच लोक लातूरमध्ये आहेत. मुकदम जो होता, ज्या मुकदमाच्या तक्रारी होत्या त्या मुकदमाला बाजूला सारून नवीन तिथं मुकदम नेमलेला आहे. मुकदम बदल आणि ते बदलायची प्रोसेस कोण केलंय की जी कंपनीला काम मिळाले, ज्या कंपनीनं इथं अभ्यास केला की इथं नेमकं कचऱ्याचा प्रॉब्लेम काय झालाय आणि त्याच्यावर त्या कंपनीनं काम केलं आणि त्यातली दुरुस्ती त्यांनी केले ना. आज तुम्ही लातूर शहरभर फिरा, आता लातूर समाधान झालंय कचऱ्याच्या बाबतीमध्ये. हे तुम्ही 1 वर्षाचा 6 महिन्याचा तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्यापाशी प्रश्न निर्माण करताय. मला एक सांगा, विक्रांत गोजमुंडे नगर महापौर होते, महाराष्ट्रामध्ये देशातलं पारितोषिक का फुकट दिले? म्हणजे भाजपची सरकार होती, मग मॅनेज करून दिले का ते लातूर महापालिकेला? सर्वोत्तम विक्रांतच घेते. मग मला सांगा ना कसा काय पुरस्कार मिळाला? आणि आपले सुरेश पवार होते तेव्हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलं पारितोषिक मिळालंय. म्हणजे 5-6 वर्षापासून ज्या गुत्तेदाराचं काम होतं त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पारितोषिक मिळाले. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्या गुत्तेदारानं जे काही इथं ढासळ मसळ केली त्याच्यामुळे नवीन टेंडर काढून चांगल्या माणसाला देण्याचं कचऱ्याचा मार्ग सुरळीत झालाय. आता पुढला प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न होता तुमचा. आमचा पाण्याचाच प्रश्न.
एक लक्षात घ्या, तुम्ही हे का पावसाळ्यात सुद्धा 8 दिवसाला तुम्ही हे का दाखवत नाही की तुम्ही जे पॉलिटेक्निक कॉलेजवरती फडणवीस साहेबांची सभा झाली, त्या फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये जे अभिमन्यू पवार आणि आपले संभाजी पाटील या दोघांचा वादविवाद झाला आणि संभाजी एक म्हणतो पाणी आपल्याला उजनीचं आणावं लागेल, अभिमन्यू पवार म्हणते, आणि संभाजी पाटील काय म्हणाले, आता आपल्याला पाण्याची गरज नाही कारण मी या लातूर शहरामध्ये या काय ते नद्याचे रुंदीकरण वगैरे वाढवणे. काल संभाजीराव आले होते, त्यांनी पहिला उच्चार हा केला की आलं का उजनीचं पाणी विचारलं. त्यांचा प्रश्न आहे तो. आता अमित देशमुखनी त्यांना ते प्रश्न विचारलाय की जर मी उजनीचं पाणी नाही, राजकीय स्टेटमेंट नाही माझं, जर मी उजनीचं पाणी नाही आणलो तर मी राजकीय संन्यास घेईन, असं कोण म्हणतं. संभाजी पाटलांची सभेत भाषण केलेलं आहे. मग त्याच्यावर मग आम्ही देशमुख म्हणतात की बाबा ठीक आहे 15 वर्षाचा हिशोब विचारतो, मी तुम्हाला 7.5 वर्षाचा विचारतो कारण सरकार तुमची आहे. मग सरकारचा लाभ या लातूरकरांना तुम्ही सरकार म्हणून काय दिलात हा प्रश्न अमित देशमुख साहेबांचा वाजवी नाही आहे का? की आता या महापालिकेमध्ये एखाद्या पक्षाचं सरकार आहे तर त्या पक्षाच्या सरकारनं काय केलं हे सांगावं लागेल. मग 7.5 वर्षामध्ये जेव्हा भाजपची सरकार आहे तर त्या भाजपच्या सरकारनं लातूरचे जे काही प्रस्ताव तिथं अमित देशमुख साहेबाच्या माध्यमातून आमदार म्हणून ठेवलेले आहेत त्या प्रस्तावावर त्या भाजप सरकारनं काय केलं? मग ते निकम्म सरकार नाही आहे का? मग इथला पालकमंत्री आहे तो निकम्मा नाही आहे का? म्हणून तुम्ही इथला महापौर हटवून काँग्रेसचा महापौर केला. आम्ही नाही हटवला, भाजपच्याच कार्यकर्त्यांनी संभाजी पाटलावर नाराज होऊन काँग्रेसला साथ दिली. आम्ही देशमुख असलं कामच करत नाही हो. खूप मोठं विचारवंत आहे आणि पाण्याचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे. आज लातूरला 4 दिवसाला पाणी येते, व्यवस्थित येते. आपला प्रश्न कुठं जातो की उजनीचं पाणी जर ड्राय झालं तर आफ्टर काय करायला पाहिजे याच्यावर काम केलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही देशमुख साहेबांनी उजनीच्या पाण्याचा लिंबुटीच्या पाण्याचा जेव्हा सर्वे केला, तुमच्या माहितीस्तव सांगतो, जयंत पाटील यांचं एक स्टेटमेंट इथं त्यांनी लातूरचा अभ्यास केला आणि त्यांनी हे सांगितलं होतं अजित पवार यांच्या माध्यमातून आता त्या उजनीच्या पाण्याला सर्वात मोठा खोडा घालण्याचं काम अजितदादांचं आहे. हे कोण सांगणार? आता आम्ही कालच अजितदादांनी म्हणले म्हणे त्यांच्या प्रशांत आहेत ना त्यांना की लातूरचे आमदार कधीही माझ्याकडे निधी मागायला सांगतो मी आणि जो आमचा उजनीच्या पाण्याचा प्रस्ताव आम्ही 2016 विक्रांत आम्ही जेव्हा पाठवला तेव्हा अजितदादांनी सांगितले की बाबा हे आर्थिक दृष्ट्या संयुक्तिक नाही आणि तुम्ही दुसरा विचार आणि दुसरा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा. ते खातं त्यांच्याकडं आणि सरकारचा पार्ट होता आणि त्यांना आम्ही बारबार रिक्वेस्ट केली आम्ही देशमुख की आम्हाला उजनीचंच पाणी हे कसं संयुक्तिक ठरतंय. लातूरला 3 ठिकाणी पाणी. लोकांना आम्हाला तांत्रिक गोष्टी नको आहेत दीपक, आम्हाला हे सांगा की लोकांना पाण्याचं काय कधी मिळणार, त्यांना पिण्याचं पाणी कधी मिळणार? आम्हाला साध्या कारण आमचा मतदार हा साधा मध्यमवर्गीय आहे, त्यांना तांत्रिक गोष्टी नाही. तांत्रिक गोष्टी सांगितलं पाहिजे. तुम्ही जी हवा करताय लोकांमध्ये त्या लोकांना कळायला पाहिजे की हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. 1 महिन्याला 3.5 कोटी रुपये लाईट बिल येणार आहे उजनीच्या पाण्याला 3 टाइम टप्प्यात लिफ्ट करून लातूरला पाणी आणायला. मग लातूरकर म्हणणार पाणीपट्टी वाढली, बिस्लरीचंच पाणी पिऊ आम्ही, पुन्हा पाणीपट्टी वाढली म्हणून बूम सुरू होणार. हा तो प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर बघा एक पॉलिसी तयार करताना त्या निगेटिव्ह त्याच्यातले परिणाम काय वाईट होणार आणि त्याच्यामुळे उजनीच्या पाण्याचा प्रश्न तिथं थांबला. आणि आज रोजी उजनीच्या पाण्याची पाईपलाईन करून आपल्याला या आपल्या धरणामध्ये आणून त्या लातूरच्या कमी पैशामध्ये तो कसं होईल याच्यावर अमित देशमुखनं काम केलेलं आहे. अमित भैया येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला पाण्याचा प्रश्न मिटलेला दिसेल, यात कसली शंका नाही. समाधान ठीक आहे. मित्रा, आता मला एक सांगा की कालच एक प्रश्न उपस्थित केला अर्चनाताईंनी की विलासराव देशमुखांच्या नावानं जो रोड आहे ते त्यांच्या नावाला साजेसा असा मी बनवू. मग सध्या साजेसा ते त्या बनवणार आहेत म्हणे. त्यांच्या घराच्या समोरला रस्ता जे पाय ठेवतात ना तो रस्ता अमित देशमुख साहेबांनी बनवलाय. तेव्हा पाटील साहेब गृहमंत्री होते. पाटील साहेब राज्यपाल झाल्यानंतर पाटील साहेबांचा पहिला दौरा होता, त्या कामाला मी साक्षीदार आहे. आणि तो जो रस्ता आहे ना हॉटमिक्सचा तो अमित देशमुख साहेबांनी म्हणजे साहेबाच्या नावाच्या रोडचं साहेबाच्या नावाच्या अवैध धंदे गाडे सांगतो मी, दारूचे गुत्ते गाडे हा प्रश्न संयुक्तिक वाटत नाहीये मला, परंतु त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि प्रगती पथकावर आहे आणि संपुष्टात येत आहे ते काम. आणि त्या कामाला जे काही बजेट होतं त्या बजेटची तरतूद झाली होती. सरकार बदलल्यानंतर कुठल्या कामाला किती पैसे पाठवायचे हा सरकारचा राईट्स आहे आणि तेव्हा लातूरमध्ये ही ओरड व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याच इथल्या काही विकृत लोकांनी सांगितलेलं असतं की या रस्त्याला पैसे पाठवू नका, आम्ही हे घेऊन बोंबलत फिरतो. हा त्याच्यातला एक पार्ट आहे.
नाही तर तो रस्ता कधीच कंप्लीट झाला असता. आता एक लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक 100% जाणीवपूर्वक लातूरकरांचं वाईट करण्याचं काम या भाजपच्या काही टाळक्यांनी केलेलं आहे. आणि त्या रस्त्याला जो पैसा पुरवठा करणार होते तो पुरवठा खंडित करण्याचं काम या लातूरच्या पुढाऱ्यांनी केले, भाजपच्या. हे पाप आहे त्यांचं, आणि ते पाप अमित देशमुखच्या डोक्यावर फोडताय तुम्ही. आणि जर त्यांना ते करायचंच नसतं तर हात कशाला घातले असते त्या कामाला? त्याची पैशाची तरतूद केलेली होती आणि वाढीव पैसा जो लागणार होता त्या कामाला त्यांनी ठॉय करण्यासाठी हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळं हे षडयंत्र जे उभा करतायत ना विकृत वृत्तीचे लोक, एक तुम्हाला तुमच्या माध्यमात अमित देशमुख मोठा झालेला लातूरकरांना आवडेल. महाराष्ट्राच्या तख्त्यावरती तो विराजमान व्हावं, मुख्यमंत्री व्हावं हे लातूरकरांना वाटणार आहे, सर्वसामान्य लोकांना वाटते. मग तिथं काम झालंय नाही झालं हा प्रश्न लातूरकरांना उपस्थित नाही. लातूर आपलं स्टेटस काय, आपल्याला काय दर्जा प्राप्त होणार याकडे लातूरचं लक्ष आहे. परंतु ते तिथं महाराष्ट्राच्या तख्त्यावर दिसू नये असं काही पर्टिक्युलर लोकांची इच्छा आहे आणि ती लोक लातूर शहरामध्ये काम करत आहेत. आता एक दुसरा मुद्दा फार सध्या दीपक थोडं तुला राग आला हरकत नाही मित्र. आता तुझा आज टेम्परेचर वाढले तुझं, आता तुम्ही आमच्यावर सरकार काहीच वाढत नाही. पत्रकारांना माझी विनम्र विनंती आहे, मी कुणाही पत्रकारावर आरोप करत नाही. फक्त माझं एकच मत आहे की तुम्ही सर्व पक्षाला न्याय द्या, सर्वांना समान तोला, एवढीच मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि मित्रा की पदयात्रा आणि रथयात्रा ह्याचा विषय सध्या जास्त चर्चेत आहे, कारण अमित देशमुख रथयात्रा करतायत आणि अर्चना पदयात्रा करतात. यावर तुम्हाला काय? एक सांगतो, आता दिवस किती राहिले? 4. प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला लोकांनी पाहिलं पाहिजे, लोकांना मी पाहिलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. आणि खरंच आपण काम केलो की नाही मला बघायचंय. आणि मग त्याच्यासाठी दररोजचं 16 ते 17 किलोमीटर, दररोजचं 16 ते वाढलेली दररोज 4 प्रभागात 16 किलोमीटर 17 किलोमीटर जायचंय. आणि 16 ते 17 किलोमीटर आपण जी कामं केलीत ते पण पाहायचंय आणि मला लोकांचं दर्शन पण व्हायला पाहिजे. 2 अपेक्षित आहेत अमित देशमुखला. रथयात्रा मागचा हा उद्देश आहे, मागचा तो उद्देश आहे की मला माझ्या लातूरकरांना नमस्कार बी करणं होते आणि माझ्या पॉइंट मिळाला ना बघा मी चालत चालायला बघा कोण कसं चालावं. आता मी तुमच्या गाडीमध्ये इंटरव्ह्यू घेतोय, काही लोक माझे अँटी चेंबरला घेतील, काही मी पत्रकारांच्या अँटी चेंबरला जातो, प्रकार वेगळे. त्याला तुम्ही पदयात्रा म्हणताय आणि तो आमचा रोड शो आहे आणि लोकांना आम्हाला भेटी गाठी ना. रोड शो आहे, पदयात्रा पद म्हणजे चालणे. ताईची इंटरव्ह्यू मी ऐकली, भाषण ऐकलंय. ताई तुम्ही 3 किलोमीटर चालताय, माझा नेता 16 किलोमीटर चालतोय, फिरतोय. आणि हे सगळं करून महाराष्ट्रामध्ये कॅम्पेनिंग करायला जायचंय. त्यांना फक्त लातूरमध्येच नाहीये, स्टार प्रचारक आहेत. आज त्यांनी 17 ते 18 ठिकाणी गेले, आज त्यांनी 4 ठिकाणी जात आहेत, त्यांना पुन्हा 8 ठिकाणी जायचंय 18 तारखेपर्यंत. आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य लोकांना मला किमान बघायचं एवढ्या कमी दिवसामध्ये. आता मी फक्त लातूरमध्येच राजकारण करणार आहे, लातूरमधलीच मी उमेदवार आहे. तुम्ही लातूरमध्ये करू शकताय, कारण तुम्हाला ऑदर ठिकाणी जायचं नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. रोज मी त्यांचं ऐकलं, मी 3.5 किलोमीटर चालले. 3.5 किलोमीटर मी दीपक सूळ माझ्या वार्डामध्ये रोज 5 किलोमीटर चालतो. मी अमित देशमुख साहेबांचा शिपाई आहे, त्यांच्या माध्यमातून मी काम करतो. तुम्ही ते ग्राह्य धरलं पाहिजे ना. पदयात्रा रथयात्रा विषय संपला. दीपक, परवा लिंगायत समाजाचा मेळावा झाला, त्यामध्ये खासदार काळगेंनी त्याचा ते सहज गेला असेल त्याच्या तोंडातून का काय आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी सांगितले की आउट ऑफ ट्रॅक जाऊन मला अमित देशमुखांनी खासदार केलं. या आउट ऑफ ट्रॅकच पॉईंट अर्चना त्यांनी पकडले. आउट ऑफ ट्रॅक म्हणजे दलितावर अन्याय झाला आणि एखाद्या दलित नसलेल्या माणसाला तिथं खासदार केलं, हे त्यांचे असं म्हणणं आहे की आउट ऑफ ट्रॅक. हे काळगेचं कुठं चुकलं असं वाटतं का तुम्हाला? आउट ऑफ ट्रॅक, तू वकील आहेत तुम्ही. काळगे साहेबांनी काय बोलावं आणि त्याचा समोरल्याने काय अर्थ काढावा हा वेगळा मुद्दा आहे. आता अर्चनाताईंनी तो मुद्दा उपस्थित करणं हे राजकारणातला मुद्दा होऊ शकतो का? तो विकासाचा मुद्दा तुम्ही पुढे घेऊन चाला. आणि काळगे साहेबांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन माझ्यासाठी तिकीट आणलं, तुम्हाला याच्यात आनंद असायला पाहिजे. तुम्ही त्या समाजाचं नेतृत्व करताय आणि तुम्हाला हे बघवत नाही आहे का मग की आपल्या समाजातला दुसरा एखादा व्यक्ती मोठा होतोय आणि मोठा झालाय हे तुम्हाला पाहायचं नाही का? मग तुम्ही तुमच्या समाजाला डॉमिनेट करताय का? आता समाजाचाच विषय येतोय तर मग आता आम्ही बोललो की तुम्ही समाज म्हणून ओरडायला लागलो असं बोलताय. मला सांगा, काळगे साहेब सुद्धा एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि समाजाची भूक त्या पदाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम पक्षाचं आहे, पक्षाचं. आणि पक्षानं ते आम्ही देशमुखनं नाही,
ते पक्षानं दिलेलं तिकीट काळगे साहेबांना आणि त्यांच्या मेरिटवर आणलेलं तिकीट आहे आणि त्यांच्या माध्यमातून न्यायालयाने स्वतः त्यांना हे केलं ना, न्यायालयानं ते प्रकरण हाणून पाडलंय, फायनल निकाल दिलाय. आणि एक सांगतो तुम्हाला, त्याच्यात काही हे नाही आता. हे सगळ्या हवा गेलेली त्याची. थोतांड आहे ते. आणि काळगे साहेब हे लातूरचं नेतृत्व नाही, महाराष्ट्र कर्नाटक याच्या बाँड्रीवरलं नेतृत्व, लिंगायत समाजाचं नेतृत्व करता येते आणि त्यांच्या माध्यमातून त्या समाजाला पक्षानं न्याय दिलं पाहिजे. पाटील साहेब आज तिथं आमच्या पक्षामध्ये सक्रिय नाही आहेत. त्यांची उणीव कुठून भरून काढायची? लातूर तर असं एससीला सुटलेलं आहे, उस्मानाबाद आपल्या हातात नाही, मग हे भरून कुठून काढलं पाहिजे? मग या समाजाला नेतृत्व द्यायचं नाही. खटकेचं म्हणणं आहे की आम्हाला दलित समाजाच्या दारासमोर लाल दिवा येऊ नये असं अमितला वाटतं. अमित देशमुख समाजाचं राजकारण करत नाही आहेत. अमित देशमुख विकासाचं आणि सर्व समाजाला घेऊन चालायचं राजकारण करतायत. हा प्रश्न उमेदवारांना उपस्थित करण्यापेक्षा हा प्रश्न खटकेंना विचारलं काय खटके म्हणलं, मी सर्वसामान्य लोकांनी हे बोललं पाहिजे होतं. सर्वसामान्य लोकांची भूमिका काय की अनेक वेळा आता आपण 15 दिवसामध्ये खासदार केला आवळे साहेबाला आणून. आम्ही वारंवार कौतुक करतो की देशमुख कुणाला ज्याला शेंदूर राहतो मारुती होतो. मग मला सांगा, त्यांनी आवळे साहेबांना दिलं होतं, पुन्हा आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यांना तिकीट दिलं होतं. आता त्यांनी 2 ट्राय केले, 3रा ट्राय हा झाला. आणि मग प्रत्येक त्यांनी त्या समाजाचे नाही बघा, SC ST ज्या घटनेमध्ये ज्या जातीचा उल्लेख आहे त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे. आता मी ओबीसीचा घटक आहे, मग वंजारी समाज म्हणणार का धनगर समाज आमच्यात ओबीसी जरी असलं तर माझ्यावर अन्याय होतं? तुम्हाला हे मान्य करावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये SC STचा जो ज्या समाजाचा उल्लेख केला ते भाऊबंद आपले आहेत. त्यांना न्याय मिळाला काय आणि मला न्याय मिळाला काय? एक दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे असं माझं मत आहे. दीपकजी, एक काल परवा घटना घडलेली की हेलिकॉप्टर शॉट अंजना कश्यप लातूरला आल्या होत्या आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये, त्या शोमध्ये, TV शोमध्ये काहीतरी गोविंदपूरकर आणि मारवाडी समाजामध्ये काहीतरी असं काही बाचाबाची झाल्याची चर्चा लातूरमध्ये काय खरं झालं का? विकासाचे मुद्दे संपले, अमित देशमुख भेटत नाही संपला, 15 वर्षात अमित देशमुखनं काय केलं हा विषय संपले. आता याचे इफेक्ट होत नाहीत लातूरकरांच्या मतदारसंघामध्ये. लातूरच्या मतदारावर ह्या तिन्ही प्रश्नाचे इफेक्ट होत नाहीत हे भाजपला कळलं. आता भाजप कुठे येणार आहे? जातीवर. जातीचं ध्रुवीकरण करणे आणि अशा बातम्या पसरवणे. आम्हाला आश्चर्य कसं वाटलं की गोविंदपूरकरचे ते उठबस त्या समाजात जास्त आहे. सगळ्यात जास्त मित्र गोविंदपूरकरचे. केशवराज मंदिराला जे काही अन्नदान होतं, सामूहिक मुंजी होतात, तिथं तो समाज दान देतोय. मी तुम्हाला ते कसं बोलू शकतं हे मला तेच सांगतो की आता भाजप खरी स्वतःच्या रंगात आली आहे. आता भाजपने ट्राय केला, 15 वर्षे काय केलं? अमित देशमुख मामुलीचा प्रयोग इथं करायचा काय मुद्द्यात हात घातलाय तुम्ही? मी बोलू शकत नाही ते, परंतु तुम्ही करेक्ट घेतलाय की अजून तसं काही घडतंय का, तसं काही होतंय का? आणि हे आता त्यांना माझी विनम्र विनंती आहे की 20 तारीख खूप जवळ आली आहे, तुमच्या पाया पडतो म्हणावं सगळ्यांच्या की जातीमध्ये असलं ध्रुवीकरण करून, जातीमधलं विष पेरून असं काहीतरी प्राप्त करून असं काहीतरी करायचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न हार समोर दिसायला लागले की जातीमध्ये घडलंच नाही का? असं काहीच घडलं नाही. असं काहीच घडलं नाही. अनेक कॅमेरे होते तिथं, त्या एखाद्या कॅमेऱ्यातनं तशा जातीवाचक काही शब्द आले असते आणि गोविंदपूरकर तात्या एक वेगळं संस्कारानं ते वेगळ्या अपशब्द नाही, त्यांची बैठकच मारवाडी समाज. ते कसं बोलतील असं मला वाटतं. ते कशाला बोलतील? परंतु कुणाच्या तरी तोंडात घाला ना. आता सगळेच मुद्दे संपलेत. ट्राय करूया म्हणून. आणि त्यांचा तो जो जातीवर घेऊन जायचा मुद्दा आहे. आता मटेरियल पुरवण्याचं काम चालू असतंय जाती निहायमध्ये आणि हे तेढी निर्माण करून काहीतरी मिळतंय का? आता विनोद खटके ते त्याचा प्रचार करतोय, त्याला आपण का डिस्टर्ब करावं? त्यांनी काय बोलावं त्याचा प्रश्न आहे. आता ते दलितांचा नेतृत्व काढून विशिष्ट समाजाला त्यांनी न्याय दिला ना पक्षानं. आणि अमित देशमुख तिकीट देण्याच्या भानगडी जात नाही, त्याची एक वेगळी कमिटी असते. त्या कमिटीला वाटलं की आपला उमेदवार इथे हा जिंकून येतो आणि त्या कमिटीचा तो निर्णय योग्य ठरला. आता 35 मिनिट संपलेले. दीपक, आता मला एक सांगा, काय बरं द्या लातूरच्या मतदारांना तुम्ही देशमुख समर्थक म्हणून काय सांगू शकता? मी लातूरकरांना माझी नम्र विनंती आहे, माझं महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नेतृत्व उगवलंय आणि महाराष्ट्राच्या तख्त्यावर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला दिसणारा चमत्कार आहे तो, आणि अशा या व्यक्तिमत्वाला तुम्ही लातूरकर प्रेमाची साथ
आणि मतदानाच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, कारण ते व्यक्तिमत्व 15 वर्ष नाही जन्मल्यापासून तुमच्या सोबतीला आहे आणि तुमच्या लातूरकरावर म्हणजे आपल्या लातूरवर त्यांचं आई म्हणून त्यांचं खूप मोठं प्रेम आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या जातीच्या ह्या भूलथापेला अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका. तुम्ही तुमचं एक लक्षात ठेवा, 15 वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या रस्त्यानं जाता येत आहे ती सर्व रस्ते आम्ही देशमुख साहेबाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेले आहेत. या लातूर शहरामध्ये MIDCमध्ये अनेक फॅक्टऱ्या नवीन उभारलेल्या आहेत. ते कुणी तुम्हाला दाखवत नाही किंवा तुम्ही लोक सर्वसामान्य म्हणून तिथं जाऊन बघत नाहीत. त्या माध्यमातून आम्ही देशमुखच्या माध्यमातून तिथं फॅक्टऱ्या उभारलेल्या आहेत. अनेका युवकांना तिथं काम मिळालेलं आहे. परंतु आपली जी भूक आहे की एखादी मोठी टाटा बिर्ला अशी काहीतरी कंपनी लातूरमध्ये यावी, त्याच्यातनं आमच्या लेकरांचं कल्याण व्हावं. येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे नक्कीच होणार आहे आणि हे नक्कीच तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादातनं घडणार आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, 15 दिवस 15 महिने 15 वर्ष भेटत नाहीत, तुटत नाहीत, ही सगळी मुद्दे अफवेचं एक षडयंत्र आहे. राष्ट्रवादीच्या राजा मणियारने एक सूचना अशी केलेली आहे की आम्ही देशमुखांनी एक संपर्क कार्यालय काढावं, तिथं तुम्ही नाही तर प्रतिनिधी बसेल जे लोकांचे प्रश्न. आम्ही देशमुख यांचं संपर्क कार्यालय एकमत आहे. अनेक लोक एकमतमध्ये जातात, त्यांचे सेंटर पॉइंट आहे, गाड्या पार्किंगला व्यवस्थित जागा आहे, तिथं लोक जातात. आपल्या बसस्टँडच्या बाजूला काँग्रेस भवन आहे, तिथं आमचं व्यक्ती बसलेलं, तिथं लोक जातात. सर्वसामान्यांना ज्यांना अडचण येते ना ती लोक जातात, ज्यांना अडचणच नाही, अडचण दुसऱ्याची करायची आहे असे लोक हे बोलतात. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून विनंती आहे आणि सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आमच्यावर तुमचं खूप प्रेम आहे. आमच्या बोलण्याचा आवाजाचा चढ उतार होतोय साहेब, भाषणामध्ये सुद्धा आवाज चढ उतार झाले की काही यूट्यूबर हा राग आहे हे काही दाखवत आहेत ना. तुमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत लातूरचं वातावरण चांगलं ठेवलेलं आहात आणि ही तुमची जिम्मेदारी आहे. हे विकासाच्या मुद्द्यावर आणि पुढं आम्हाला काय करायचं या मुद्द्यावर हे इलेक्शन घेऊन जाण्याची जिम्मेदारी हे पत्रकारांची आहे. कार्यकर्ते बोलत असतात वेगवेगळ्या पक्षाची, कारण त्यांचे विचार वेगळे असतात, त्यांना त्यांचा माणूस जिंकून आणायचा असतो. परंतु पत्रकारांना मात्र कुणाला जिंकून आणायचं नसतं आणि कुणाला पाडायचं नसतं. त्यांना लातूरच्या विकासाचे मुद्दे पुढे घेऊन जायचे असतात आणि योग्य माणूस कोण आहे हे पत्रकारांना चांगलं कळतंय. आणि म्हणून माझी विनंती आहे की एकतर्फी कुण्याही पत्रकाराने कुणावरही प्रेम करू नये, चाहे ते अमित देशमुख जरी असले तरीही ते करू नये. सर्व समान उमेदवाराला न्याय द्यावा ही तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे. आणि आम्ही कुणा पत्रकारावर चिडत नाही आणि आमची तेवढी पात्रता नाही आहे, मुळीच नाही आहे. आम्ही देशमुख सुद्धा त्या पात्रतेचे नाही आहेत पत्रकारावर चिडण्याच्या. एवढं महाराष्ट्र. आता बघा खडाजंगी तुम्ही पाहिली आहे. आता मित्र जरी असला तर ज्यावेळेस वादविवाद होतो त्याच दीपक मागणे अटक शेवटी वकील आहे. बघा मी त्यांच्या कसं आहे त्यांच्या बुद्धीपुढे आपली बुद्धी थोडी तोडकी पडते, कारण ते वकील माणूस आहे, तो कोर्टात जिंकतो, तर आमचं काय पत्रकार आहे. तर मित्रांनो मग कशी वाटली मुलाखत, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एकमेकाला आपलं लिंक ठेवा. आणि कसं वाटलं तुमचं या बाबतीत निश्चित मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. कारण मी कमेंट्स बॉक्समध्ये ऑफ का केलेलं आहे तर लोक शिव्या द्यायला लागलेले आहेत बघा दीपक, त्यामुळे ते आता तेवढ्या शिवाय ऐकल्याच्या या वयात मला सवय नाही काय, म्हणून म्हणलं ते तुमचं कौतुकही नको आणि तुमचा रागही नको. त्यामुळं तुम्हाला जे काही तुम्ही योग्य ट्रॅक पकडलाय. तुम्ही सर्व जाती धर्माच्या उमेदवाराला, सर्व पक्षीय विचारांच्या उमेदवाराला न्याय देणारं तुमचं पत्रकारिता आहे. आणि तुम्ही जे आज म्हणालात की लोक खाली खूप शिवाय देतात, या पक्षाचं बोलतो तो पक्ष चिडतो, त्या पक्षाचं बोलतो की हा पक्ष. काही पत्रकारांनी ही जी करून ठेवलेली आहे, काही मी पाहिलेत, काही युट्यूब काही पाहिलेत मी, अतिशय खालच्या स्तराची भाषा आहे. तर हे सुद्धा युट्यूबरने सांभाळलं पाहिजे की आपण आपलं स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे, तरच तुमची विश्वास. ठीक आहे आज तुम्हाला व्ह्यूज मिळतील, ठीक आहे आज तुम्हाला प्रेक्षक मिळतील, पण नंतर इलेक्शन नंतर तुमचे चॅनल चालेल का विचार करा. तर यासाठी माझ्या मित्रांना माझं सांगणं आहे की तुम्ही कमरेच्या खाली येऊ नका, आपल्या स्टँडर्डनं आपली पत्रकारिता करा. तुम्ही सर्व पत्रकार सर्व पक्षाला न्याय देतात, त्याबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अमित देशमुखच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो, अमित देशमुख साहेब कुठल्याही पत्रकारावर चिडत नाहीत, त्यांचं पत्रकारावर विशेष प्रेम आहे. सर्व पत्रकार त्यांना प्रेमानं भेटतात, ते सर्व पत्रकारांना प्रेमानं भेटतात. मित्रांनो आता पाहता 40 मिनिट झाली, आता आपण रजा घेऊया आणि पुन्हा उद्या भेटूया एका नवीन नेत्यासोबत. माझी गाडी माझा नेता. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरीजच्या निर्मितीसाठी
एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सीडीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.